ज्येष्ठ कलावंतांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मदतीचा हात पुढे केला। या कलावंतांना दैनंदिन आयुष्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कोकणातील केसरी सावंतवाडी इथल्या 1 एकर जागा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। सिनियर आर्टिस्ट वेलफेअर ट्रस्टच्या कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यामध्ये तब्बल 487 शाळा अधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई केलेली आहे, तर 111 शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 325 शाळांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे। मुंबई सीमा शुल्क विभागानं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे। 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जवळपास 20 कोटी रुपये किमतीचा संशयित हायड्रोपोनिक गांजा आणि 93 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमिनींची तपासणी करण्याची विशेष मोहीम महसूल विभागानं हाती घेतली आहे। यामध्ये अनधिकृत ताबा, अतिक्रमण किंवा चुकीच्या पद्धतीनं सातबाऱ्यावर नाव लावून घेतलं आढळल्यास त्या जमिनी थेट आता सरकार जमा केल्या जातील। भूसंपादन होऊन सुद्धा सातबाऱ्यावर अद्याप मूळ मालकांचीच नावं असलेल्या प्रकरणांची नव्यानं आढावा आता घेतला जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरातल्या MIDCच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संयुक्त मोजणी मोहिमेमध्ये प्रशासनानं 242 हेक्टर जमिनीचा टप्पा यशस्वीपणे पार केलेला आहे। आता दर निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचं नियोजन प्रशासन करत आहे। जळगावमध्ये पोलिसांनी कॅफेवर छापेमारी करत धडक कारवाई केली आहे। महाविद्यालय परिसरामध्ये असलेल्या कॅफेवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे आणि झाडाझडती सुद्धा घेतली आहे। या कारवाईमध्ये काही कॅफेमध्ये पोलिसांना कपल बॉक्स आढळून आले। पोलिसांच्या या धडक कारवाईमध्ये नियमभंग करणाऱ्या कॅफे चालकांचे धाबे दणाणलेत। वाशिममधील महात्मा फुले भाजी बाजार व्यापार संकुलामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। बाजार समितीमध्ये कचऱ्याचे ढीग आहेत, सांडपाणी आहे, दुर्गंधी आहे आणि त्यामुळे व्यापारी आणि नागरिक त्रासलेले आहेत। त्यामुळे बाजार परिसराची नियमित स्वच्छता करावी अशी मागणी केली जाते। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्या दिसून आलाय। मर्सिडीज बेंझच्या कंपनीमध्ये बिबट्या शिरला होता। सुरक्षा भिंतीवरून बिबट्यानं उडी मारली आणि त्यामुळे आता बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वन विभागाच्या पुढे आहे। वाशिम जिल्ह्यामधून जाणाऱ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सुरक्षा पथकानं कारवाई केलेली आहे। एका ट्रकसह 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलेला आहे। गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे। वाढत्या अवैध बांधकामाविरोधात महापालिका प्रशासन आता सतर्क झालं आहे। रेजन्सी प्लाझा येथे तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक कारवाई केली। या कारवाईमध्ये भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा येथे विहिरीमध्ये उतरून मोटर पंप बसवण्याचं काम सुरू होतं आणि यावेळी अचानक विहीर खचली आणि त्यामध्ये दबून एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। जळगावमध्ये टॉवर चौकामधल्या उपाध्य लॉजवर देह विक्रीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून संयुक्तरित्या ही धडक कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। लॉज व्यवस्थापक आणि दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जळगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे। ठेकेदाराचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंत्यानं तक्रारदाराकडे 18 लाख रुपयांची लाच मागितलेली होती। सोलापुरात पोलीस वसाहतीच्या गेट समोरच अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालेला आहे। या प्रकरणामध्ये 3घांवर फौजदारी चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। पीडित अल्पवयीन मुलगी कामानिमित्तानं जात असताना दुचाकीवरून पाठलाग करत तिचा विनयभंग केला। पुण्यामध्ये सुनेचा खून करून पसार झालेल्या सासऱ्याच्या जळगावच्या नेहरू नगरमधून मुसक्या आवळण्यात आल्या। त्यानं ही हत्या केल्यानंतर तो पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे। जळगावच्या जामनेरमध्ये क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 9 लाखांची रोकड, 41 ATM कार्ड्स आणि मोबाईलसह मुद्देमाल जप्त केला आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील
परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी गळा दाबून वृद्ध महिलेची हत्या झाली आहे. या संदर्भात आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी वृद्ध महिलेचा मृतदेह गोणीमध्ये भरला आणि भामा नदीपात्रामध्ये फेकून दिला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा रबी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्यानं घसरण होत असल्यामुळे सध्या चिया उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये चिया प्रति क्विंटल 20,000 रुपये असलेला दर आता 18,000 आलाय. अवघ्या एका आठवड्यात 2,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लग्नसराई धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची आवक कमी असल्यामुळे बाजारामध्ये फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे वाशिममध्ये फुलांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. सध्या गुलाब, मोगरा, काकडा, शेवंती या फुलांच्या किमती 20% वाढल्या, तर वाढत्या तापमानामुळे बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाली आहे. मागणी मात्र वाढलेली आहे. वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी झालेला आहे. पाण्यात टंचाईची चिंता वाढलेली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पामध्ये सध्या 24% इतका पाणीसाठा आहे, तर सोनल मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 12.71% इतका जलसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी प्रकल्पामध्ये सध्या दिवसेंदिवस घट होते. पुण्यातील आंबे गावात तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसतोय. तापमान 40च्या पार गेलेलं आहे. कोंबड्यांच्या मृत्यूच्या संकेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंड्यांचेही बाजारभाव गडगडलेले आहेत. त्यामुळे दुहेरी संकटात पोल्ट्री व्यावसायिक सापडलेला आहे. रत्नागिरीमधील लांजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसामुळे लांजा येथील झापडे गावातल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे 11 एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी हवालदिल झालाय. शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतोय. रत्नागिरीमध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे संगमेश्वर, मंडणगड, दापोली इथे घराचं नुकसान झालेलं आहे. काजू, पपई, आंबा बागांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर विद्युत खांब सुद्धा निघून पडलेले आहेत. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये अवैध रिसॉर्ट्स आणि अॅग्रो टुरिझम केंद्र चालवली जात आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नैताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या 11 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. सांगलीमधील एका मुलानं 10वीच्या परीक्षेमध्ये 35% गुण मिळवत तो उत्तीर्ण झालेला आहे. खानापूर तालुक्यातील कमळापूर इथल्या सूरज साळुंखे या विद्यार्थ्यानं सर्वच विषयांमध्ये 35 गुण मिळवलेले आहेत आणि त्यामुळे सध्या तो चर्चेचा विषय झालाय. पुणे परिवहन मंडळानं प्रवासी वाहतुकीमध्ये वितरित जाहिरातीमधून उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. पीएमपीला 13.5 कोटी रुपये जाहिरातीमधून उत्पन्न मिळालेलं आहे. जाहिराती केल्यास निश्चित उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिंगोलीच्या जिल्हा न्यायालयामध्ये घेतल्या जाणाऱ्या महालोक अदालतीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकरणं ही तडजोड निकाली आता निघालेली आहे. ॲडव्होकेट सुरेश गडदे यांच्या कार्यालयामधील 130 प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. अपघातग्रस्त कुटुंबातील आणि जास्त एका कुटुंबाला 64 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. पंढरपूरच्या पोहोरगाव या ठिकाणी आणि शेगावमध्ये अवैध दारूसाठा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये 15,200 किमतीचा दारूसाठा जप्त केलाय. 2 जणांवर गुन्हा दाखल झालाय. लातूरच्या मोरवडमध्ये प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणानं आत्महत्या केली आहे. इंस्टाग्रामवरील धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय. सुसाईड नोटमध्ये मानसिक छळाचा सुद्धा उल्लेख केलाय. या प्रकरणात रेणापूर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कंधाणे इथे राजेंद्र सोनवणे त्यांचा मित्र सचिन जाधव हे दोघे जण तिळवण गावाच्या शिवारातल्या परिसरामध्ये गेलेले होते आणि त्या ठिकाणी ते मृत अवस्थेमध्ये सापडून आले. मोटरसायकल आणि दोघांचे मृतदेह रस्त्यालगत पडलेल्या अवस्थेत सापडले. खारघर परिसरामध्ये बंदुकीचा आणि चाकूचा धाक दाखवून 40 लाख रुपये किमतीचे 57 तोळ्याचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 7 जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी अटक केलेली आहे. दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराचाच मित्र असल्याचं आता समोर आलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार केलेला आहे. 15 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झालेल्या 26 वर्षाच्या तरुणीला गाडीतून फिरवण्याच्या बहाण्यानं हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार झाला. या प्रकरणामध्ये मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी कपिल पाटकर याला अटक केली आहे.